नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका हा जवळपास सगळ्या क्षेत्रांना बसलेला आहे आणि जळगाव म्हणजे सुवर्णनगरी आणि जळगावमधले सोन्याचे व्यवहार सुद्धा नोटाबंदीच्या निर्णयानंतर कमालीचे मंदावलेले आहेत। मात्र ग्राहक आणि सराफा व्यावसायिकांनी आता कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केल्यामुळे हे व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येतात। नोटाबंदीनंतर महिनाभरामध्ये केवळ 5% व्यवहार झालेले असून सध्या कॅशलेस म्हणजे डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर सुरू झाल्यामुळे हे व्यवहार 35%वरती आले आहेत। यंदाचा रबी हंगाम चांगला झालाय, त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या खरेदीत आणि विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिक वर्तवतात। 35% सध्या व्यापार आहे। यापेक्षा जास्त व्यापार सुरू झाला पाहिजे ज्वेलरी मार्केटचा। तर शेतकरी लोकांना जे माल विकतात तो पैसा बँकेतून विड्रॉल करता आला पाहिजे आणि बाकीचे लोक भी जे पैसे जमा केले आहेत बँकेत, जो पैसे विड्रॉलची मुदत जास्त वाढवली तर व्यापार परत सुरळीतपणे सुरू होऊ शकतो।